हॅलो फ्रेंड्स, 7वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेसाठी गणित हा जो विषय असतो त्याच्यामध्ये एक घटक चलन, त्या चलनावर आधारित काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहू. त्याच्या अगोदर ही मूलभूत संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. तर या चलनाचे मुख्य दोन प्रकार, एक समचलन आणि दुसरं व्यस्त चलन. आता या दोन्ही संकल्पना पहिला समजून घेऊ. सुरुवातीला समचलन म्हणजे काय पाहू. समजा दोन चलं आपल्याला दिलेली आहेत, एक्स आणि वाय, आणि त्या दोन चलांमध्ये एक चल वाढत असताना दुसरंसुद्धा त्याच पद्धतीनं वाढत असेल, त्याच प्रमाणात वाढत असेल तर ते समचलनाचं उदाहरण आहे. जसं की 1ची 5 पट 5 आहे, 2ची 5 पट, 3ची 5 पट. अशा पद्धतीनं एक्स हे चल वाढताना वायसुद्धा वाढतं आहे, हे समचलनाचं उदाहरण. आणि व्यस्त चलन याच्या अगदी विरुद्ध, एक चल वाढत असताना दुसरं त्या प्रमाणात कमी होत असेल तर ते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. जसं की 1, 2, 3 या पद्धतीनं जर आपल्याला एक चल वाढत असेल आणि त्या प्रमाणामध्ये जर 60, 30, 20 या पद्धतीनं दुसरं चल कमी होत असेल तर ते उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. तर एवढीच मूलभूत संकल्पना आपल्याला या घटकावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी आवश्यक आहे. आता याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न इथून पुढे आपण पाहू. सुरुवात करूया या पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न, ए समचलन बीशी आहे, ए बरोबर 2.5 आणि बी बरोबर 5, तर चलनाचा स्थिरांक किती. आता इथं ही एक संकल्पना आहे, चलनाचा स्थिरांक. तर समजा ए आणि बी हे दोन समचलनात असतील तर पुन्हा एकदा सम आणि व्यस्त याच्यामधला एक फरक लक्षात घेऊ. जेव्हा दोन चलांमध्ये समचलन असतं त्यावेळेला त्या दोन्हींचा भागाकार समान असतो आणि ज्यावेळेला व्यस्त चलन असतं त्यावेळेला गुणाकार समान असतो. मग ज्यावेळेला ए प्रपोर्शनल टू बी असं आपण जेव्हा म्हणतो किंवा ए समचलनात बीच्या असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ए बरोबर के गुणिले बी. आता इथं हे जे के आहे तो म्हणजे चलनाचा स्थिरांक. मग तो कधी मिळेल. बी आपण डाव्या बाजूला घेतलं तर आपल्याला किंमत मिळेल ए छेद बी बरोबर के. तर हा याचा अर्थ की ज्यावेळेला समचलन असतं त्यावेळेला या दोन्हींचं गुणोत्तर समान असतं. तर हा चलनाचा स्थिरांक म्हणजेच के, आणि ही किंमत आपल्याला काढायची आहे या प्रश्नामध्ये. मग आता ह्या प्रश्नामध्ये ही किंमत काढत असताना आपण सुरुवात अशी करू की ए बरोबर के गुणिले बी. मग इथं एची किंमत 2.5 दिलेली आहे, बरोबर के चलनाचा स्थिरांक गुणिले 5. मग 5 आपण जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जाईल, बरोबर के. मग 2.5नं जर 5ला भाग घालवला तर 1/2चं जाईल, म्हणजेच के बरोबर 1/2. ही केची किंमत म्हणजेच हा झाला चलनाचा स्थिरांक. आता हा पर्याय आपल्याला पर्याय कुठंच दिसत नाही, पण 1/2चं जर दशांश अपूर्णांकात आपण रूपांतर केलं तर ती किंमत मिळेल 0.5. म्हणजे 1/2 याचाच अर्थ 0.5. हा पर्याय मात्र आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये दिसतोय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती. आता इथं जी किंमत दिली ती 5 मीटर तारेची 80 रुपये दिली आणि जी विचारली ती डेसिमीटरमध्ये. मग आपल्याला मीटर आणि डेसिमीटर याच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे. 1 मीटर बरोबर किती डेसिमीटर, तर 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर. तर हे रिलेशन आपल्याला तिथं वापरायचं आहे. मग 5 मीटर असेल तर त्याचं डेसिमीटरमध्ये जर आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल तर त्याला 10नं गुणायचं, म्हणजेच 50 डेसिमीटर होईल. याचा अर्थ 5 मीटर याचा अर्थ 50 डेसिमीटर. मग ह्या 50 डेसिमीटर म्हणजेच 5 मीटर तारेची किंमत 80 रुपये आहे. मग आपल्याला विचारले की अशा 1 डेसिमीटरची किंमत किती. मग 50 डेसिमीटरची किंमत 80 असेल तर 1ची काढायला या 80ला सरळ 50नं भागायचं, उत्तर आपल्याला मिळेल. मग इथं 0ला 0 निघून जाईल. 5नं जर भाग घालवला तर 5 एके 5, 5 एके 5, 3 शिल्लक राहतील. 3ला काही भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक 0, 5 एके 30, म्हणजे उत्तर मिळेल 1.6. आता 1.6 हेच आपण 1.60 असंही लिहू शकतो, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये दिले. त्यामुळे 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत असेल 1.60 रुपये. हा पुढचा प्रश्न, एक मोटार 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिलीच्या 1.5 वेगाने निघाली, तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल. आता इथं पहिली जी मोटार निघालेली आहे तर ती 40 किलोमीटर वेगाने निघाली आणि त्याच्यानंतर दुसरी जी मोटार आहे ती त्याच्या 1.5 वेगानं निघालेली आहे. मग 40ची 1.5 हे 60 होते. या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार जर
5 वाजता ती मोटार निघाली असेल तर एक तासानं म्हणजे 6 वाजता 5 वाजता ती मोटार निघाली, याचा अर्थ त्यावेळेला अंतर 0 किलोमीटर असेल. 6 वाजता ते 40 किलोमीटर होईल, कारण एका तासाचं अंतर किंवा एका तासामध्ये ती बस 40 किलोमीटर वेगानं धावते. 7 वाजता ती 80 किलोमीटर जाईल. 8 वाजता 120 किलोमीटर जाईल. 9 वाजता 160 किलोमीटर जाईल. 10 वाजता 200 किलोमीटर जाईल. 11 वाजता 240 किलोमीटर जाईल. आता ही पहिली बस एवढं अंतर 5, 6, 7, 8, 11पर्यंत पार करेल. आता दुसरी जी मोटार आहे ती त्यापासून 2 तासांनी निघणार आहे. म्हणजे पहिली बस 5 वाजता निघाली तर दुसरी जी बस आहे ती 7 वाजता निघणार, म्हणजे त्यावेळेला 0 किलोमीटर अंतर असेल. आता त्या बसचा वेग मात्र 60 किलोमीटर आहे, कारण ते पहिल्या बसच्या 1.5 पट वेगानं धावते. मग 40ची 1.5 पट म्हणजे 60. याचा अर्थ 1 तासात ती बस 60 किलोमीटर जाईल, म्हणजे 8 वाजता ती 60 किलोमीटर इतकं अंतर त्या बसनं कापलेलं असेल. 9 वाजता आणखी 60 म्हणजे 120. 10 वाजता आणखी 60 म्हणजे 180 आणि 11 वाजता आणखी 60 म्हणजे 240. याचा अर्थ 240 किलोमीटर अंतरावर त्या दोन्ही बस एकत्र येतील त्यावेळेला वेळ झालेली असेल सकाळी 11. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न आहे. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती? हे 4 पर्याय दिलेत. आता इथं आपल्याला कन्फ्युजन असं होऊ शकेल कदाचित की 3 चल आपल्याला दिसतील इथं, विद्यार्थी, दिवस आणि खर्च. पण ते 3 जरी असतील तरीसुद्धा आपण व्हेरिएबल 2च घ्यायचे. एक म्हणजे खर्च, हे एक मुख्य व्हेरिएबल, कारण प्रश्नात शेवटी आपल्याला खर्च किती असं विचारले. आणि दुसरी ही जी 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचा एकत्र आपण विचार करूया आणि त्याला विद्यार्थी आणि दिवस असं म्हणू. मग आता पहिल्या वाक्यामध्ये असं दिले की 20 विद्यार्थी आहेत आणि 10 दिवस. मग या दोन्हीचा गुणाकार करू तर एवढा जणांचा खर्च 5,000 दिला आहे. आणि आता 32 विद्यार्थ्यांनी 7 दिवस आहेत, मग त्या दोन्हींचाही गुणाकार करू आणि त्यांचा खर्च किती असं विचारले. मग त्यांचा खर्च आपण x घेऊया. आता हे जे उदाहरण आहे ते समचलनाचं आहे, म्हणजे जितके विद्यार्थी वाढतील किंवा जितके दिवस वाढतील तितका खर्चही वाढणार आहे. मग अशा केसमध्ये दोन्ही व्हेरिएबलचा भागाकार समान असतो. मग पहिल्या केसमध्ये 20 गुणिले 10 एवढे विद्यार्थी आहेत, त्याला खर्चानं भागायचं म्हणजेच 5,000नं भागायचं, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये आता विद्यार्थी 32 आहेत आणि दिवस 7 आहेत, त्यामुळे त्या दोन्हीचा गुणाकार आणि त्याला खर्चानं भागायचं म्हणजेच एक्सनं भागायचं, कारण एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. मग एक्स डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील. उजव्या बाजूला 32 गुणिले 7 आहे तसेच, गुणिले 20 गुणिले 10 छेद 5,000. हे जर उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल, म्हणजे 5,000 छेद 20 गुणिले 10. मग या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील. मग इथं 2नं जर भाग घालवला 50ला तर 25चा भाग जाईल. 32 आणि 7चा गुणाकार 224 गुणिले 25. हा जर गुणाकार आपण केला तर उत्तर येईल 5,600 रुपये. तर हे आपलं उत्तर, म्हणजे त्या वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च येईल 5,600 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही अंतर पार करते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? म्हणजे वेळ तेवढाच आहे. जर 1 तास लागणार असेल तर त्या एका तासामध्येच त्या अंतराच्या 4/3 पट अंतर पार करायचं आहे, म्हणजे अंतर वाढवलेलं आहे. ज्या अर्थी इथं अंश छेदापेक्षा मोठा आहे त्या अर्थी ते अंतर वाढवलेलं आहे आणि ते वाढवलेले अंतर मात्र तेवढ्याच वेळेत पार करायचं आहे. याचा अर्थ तो स्पीडसुद्धा वाढवावा लागेल. प्रश्न असा विचारला की तो स्पीड कितीनं वाढवावा लागेल. आता इथं गणिती पद्धतीने जर सोडवायचं म्हटलं तर एक अंतर x घेऊ, त्याच्यासाठी मग अंतर, वेग आणि वेळ यांच्यामधलं रिलेशन वापरून ते आपण सोडवूही शकतो. पण तेवढं किचकट करण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीनं आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मग आता या प्रश्नासाठी एक सोपी पद्धत आपण इथं असं वापरू शकतो की अंतर x घेण्यापेक्षा ती अशी एखादी संख्या घेऊ जी 3च्या पटीमध्ये असेल आणि वेळ जी आहे ती वेळ आपण 1 तास असं गृहीत धरूया. म्हणजे इथं मोटारीचा वेग ताशी 45 किलोमीटर असतो
आणि जर ती एका तासात तेवढं अंतर पार करत असेल तर अंतर ते झालं 45 किलोमीटर. मग समजूया आपण असं की ते अंतर 45 किलोमीटर आहे. म्हणजे इथं ते अंतर त्याच्यासाठी एखादं व्हेरिएबल घेऊन पुन्हा त्याच्यावरून एक समीकरण तयार करून हे सोडवूही शकतो. पण अगदी सोपी पद्धत आपण इथं वापरू की स्पीड दिले 45, वेळ आपण 1 तास घेऊया, म्हणजे अंतर आपोआपच 45 किलोमीटर झालं. आता या अंतराच्या 4/3 पट काढायची आहे. मग 45 किलोमीटर हे अंतर आपण गृहीत धरलं आहे, त्याची 4/3 पट काढायची, म्हणजे त्याला 4/3 गुणायचं. मग जर आपण ते गुणलं तर 3 45ला भाग जाईल 15चा, 15 गुणिले 4 म्हणजेच 60. म्हणजे आता अंतर 60 किलोमीटर आहे, पण वेळ तितकाच आहे. वेळ आपण गृहीत धरला आहे 1 तास. मग वेग कितीनं वाढवावा लागेल असा प्रश्न आहे. मग वेग, अंतर आणि वेळ याच्यामधलं रिलेशन असं आहे की वेग जर काढायचा असेल तर अंतराला वेळेनं भागायचं, आणि वेळ तर आपण 1 तासच गृहीत धरला आहे कारण ते कॅल्क्युलेशनला सोपं होईल. आता अंतर मात्र आपण 60 किलोमीटर घेतले आणि वेळ आहे 1 तास. याचा अर्थ वेग असायला पाहिजे 60 किलोमीटर प्रति तास. मग आता 60 किलोमीटर प्रति तास हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिसतो आहे आणि बऱ्याचदा आपण तो पर्याय निवडतो, पण तो चुकीचा पर्याय आहे. कारण प्रश्नात असं विचारले की मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. म्हणजे 45 किलोमीटर इतका वेग तर आहेच, पण आता तो 60 करावा लागेल. म्हणजे किती किलोमीटरनं वेग वाढवावा लागेल हे काढायला या 60मधून 45 वजा करायचं, उत्तर येईल 15. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. काही वेळेला प्रश्न खूप सोपे असतात, पण असे फसवे पर्याय आपल्याला दिलेले असतात. नेमकं प्रश्नात दिले काय, विचारले काय ते पाहणं याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा पुढचा प्रश्न. 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास जास्त काम करावं लागेल. इथं सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. किती तास जास्त काम करावे लागेल असा प्रश्न आहे. मग आता इथं 35 वस्तू तयार करतात हे मुद्दाम आपल्याला एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे आपल्याला फसवण्यासाठी. या 35 वस्तूचा आणि ह्या प्रश्नाचा काहीच संबंध नाही, कारण दुसऱ्या वाक्यामध्ये वस्तू तितक्याच तयार करायच्यात. त्या जर वाढवलेल्या असत्या तर आपल्याला त्याचा विचार करावा लागला असता. मग त्यात तेवढ्या वस्तू तयार करणं म्हणजे एक काम असं आपण गृहीत धरूया. आणि मग एक काम जर करायचं असेल तर इथं व्हेरिएबल 2 झाले. एक म्हणजे कामगार आणि दुसरं म्हणजे तास किंवा वेळ. सुरुवातीला 20 कामगार होते आणि त्यांना वेळ लागत होता 6 तास. तर आता 15 कामगारांना किती तास वेळ लागेल असं प्रश्न आहे, किंवा ते पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल, मग किती जास्त तास काम करावं लागेल त्याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. मग आता इथं हे चलन कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. पहिल्यांदा समचलन इथं घेऊन चालणार नाही, कारण कामगारांची संख्या जर कमी केली तर लागणारा वेळ मात्र वाढणार आहे. याचा अर्थ हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आणि ज्यावेळेला व्यस्त चलनाचं उदाहरण असतं त्यावेळेला त्या 2 चलांचा गुणाकार समान असतो. म्हणजे कामगार आणि तास. पहिल्या ओळीत 20 आणि 6 या दोन्हींचा गुणाकार घ्यायचा आणि दुसऱ्या ओळीत 15 आणि xचा गुणाकार घ्यायचा आणि हे समान दाखवायचं. मग एक इक्वेशन तयार होईल. 15 आपण डाव्या बाजूला घेऊया, 20 गुणिले 6 छेद 15 होईल बरोबर x. मग इथं भाग जाईल 5 त्रिक 15, 5 चोक 20, पुन्हा 3 भाग जाईल 3 दुणे 6, 4 आणि 2चा गुणाकार 8 मिळेल बरोबर x. याचा अर्थ 15 कामगार जर असतील तर त्यांना 8 तास काम करावं लागेल. आणि पहिलाच पर्याय 8 दिसतोय, पण प्रश्नात विचारले किती तास जास्त काम करावं लागेल. ते कामगार रोज 6 तास काम करताच आहेत, आता मात्र त्यांना 8 तास काम करावं लागेल. मग जास्त किती तास काम करावं लागेल हे कसं काढायचं, तर या 8मधून 6 वजा करायचं, उत्तर येईल 2. याचा अर्थ त्या 15 कामगारांना 2 तास जास्त काम करावं लागेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे. ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटार एक पूल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती. वेळ जो दिला आहे तो सेकंदात दिला आहे. पर्यायाकडं पाहिलं तर जे अंतर दिले ते मीटरमध्ये दिलं आहे, पण जो वेग आहे तो ताशी 45 किलोमीटर दिला आहे. हे सर्व एककं समान असली पाहिजेत. म्हणजे जर अंतर पर्यायात जे अंतर दिले ते मीटरमध्ये दिलं असेल तर तो वेग जो आहे तो सुद्धा मीटरमध्येच असला पाहिजे. पण इथं वेग आपल्याला 45 किलोमीटर प्रति तास दिला आहे, 45 किलोमीटर पर आवर. याचं रूपांतर आपल्याला पहिल्यांदा किलोमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल. मग ते करायला 45 किलोमीटर म्हणजेच 45,000 मीटर छेद आणि हावर दिलेला आहे, तास दिलेले आहेत आणि वेळ मात्र सेकंदात आहे, त्यामुळे तासाचं रूपांतरसुद्धा सेकंदामध्ये करावं लागेल. मग 1 तास बरोबर किती सेकंद, तर 1 तास बरोबर 60 मिनटं आणि 60 मिनटं बरोबर पुन्हा 60 सेकंद.
म्हणजे इथं त्याला 60 गुणिले 60नं भागायचं, म्हणजे 3600नं भागायचं. तर हे होईल मीटर पर सेकंद. मग आता इथं 0ला 0 आपण घालू, पुन्हा 6नं एक भाग घालू, 6 7 42, 3 उरतील, 6 5 30. पुन्हा इथं 3नं भाग जाईल, 3 दुणे 6, 3 दुणे 6, 3 5 15. त्यामुळे उत्तर येईल 25/2 मीटर प्रति सेकंद. तर हे जे आहे ते आपल्याला मिळालं स्पीड किंवा वेग. मग वेग आहे आपल्याकडं, आपल्याला विचारले पुलाची लांबी, याचाच अर्थ ते अंतर विचारले, त्या मोटारीला जावं लागणारं अंतर. मग अंतर, वेग आणि वेळ यांच्यामधलं रिलेशन आपल्याकडे आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग वेग तर आपण काढला आहे 25/2 आणि वेळ आपल्याला दिलेली 20 सेकंद. आता इथं सर्वात महत्त्वाचं असं आहे की वेग 45 किलोमीटर दिला होता, पण आपण त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये केलं, कारण पर्यायामध्ये अंतर जे विचारले ते मीटरमध्ये आहे, वेळ जी दिली ती सेकंदामध्ये आहे. त्यामुळं ताशी 45 किलोमीटर या वेगाचं रूपांतर आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी आपण ते 25/2 हे करून घेतलं. आता 2नं ह्या 20ला जर भाग घालवलं तर 10चा भाग जाईल, 25 गुणिले 10, उत्तर मिळेल 250. तर एवढं मीटर अंतर किंवा लांबी त्या पुलाची असणार आहे, जे आपल्याला दिलं इथं पर्याय क्रमांक 3मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर हे काही प्रश्न होते 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधल्या चलन या घटकावर आधारित.